नमस्कार. कसे आहात आपण सर्वजण? आजचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आज मतदान करायचं आहे. तर आता आपण ठाणे जिल्ह्याविषयी बोलूयात. तर ठाणे जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच महानगरपालिकांमध्ये मतदान प्रभाग पद्धतीने होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. तर 4 सदस्य प्रभाग पद्धतीने हे मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदान कसे करावे याविषयी मतदारांमध्ये मनात काही संभ्रम आहे. तर ते संभ्रम दूर करण्यासाठी आज आपण जरा चर्चा करूया. तर हे जे मतदान होणार आहे ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या साहाय्याने बॅलेट युनिटवर संबंधित प्रभागानुसार 3 किंवा 4 मतपत्रिका उपलब्ध असतील. परत 4 सदस्य प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणूक मतदानामध्ये प्रभागातील जागांना अ, ब, क आणि ड अशी नावे आहेत. अ जागेची पहिली मतपत्रिका पांढऱ्या जागेची, ब जागेची दुसरी मतपत्रिका फिक्कट गुलाबी रंगाची, क जागेची तिसरी मतपत्रिका फिक्कट पिवळ्या रंगाची आणि चौथी ड जागेची मतपत्रिका फिक्कट निळ्या रंगाची असेल. प्रत्येक मतदाराला वरीलप्रमाणे 4ही जागांसाठी मतदान करणे बंधनकारक असेल. काही ठिकाणी एक प्रभाग 3 सदस्यांचा असून तेथे 3 जागांसाठी मतदान करावे लागेल. प्रत्येक जागेसाठी उमेदवारांसह नोटा म्हणजे नन ऑफ द बाव हा पर्याय असेल. मतदारांनी 4ही जागांसाठी मतदान पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून शिट्टीचा आवाज येऊन मतदान यंत्रावरचे दिवे बंद होतील. त्यानंतर मतदान यंत्र पुढील मतदाराच्या मतदानासाठी नव्याने उपलब्ध होईल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. बरं, तर निवडणूक आयोगाचं एक ॲप्लिकेशन देखील आहे. त्याच्यामध्ये आपलं नाव कसं शोधायचं? तर महापालिकेच्या निवडणूक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना घर बसल्या मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधता यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार मोबाईल ॲप सुरू केलेले आहे. ह्या मतदार ओळखपत्रामध्ये मतदार ओळखपत्र क्रमांक नुसार मतदान केंद्र व बूथची माहिती तात्काळ उपलब्ध होईल. प्ले स्टोअरवरून मताधिकार मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या मतदार नोंदणी संबंधी सर्व माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने मिळू शकते. ॲपमध्ये संबंधित महानगरपालिका, जिल्हा, विधानसभा, प्रभाग यासारखे मूलभूत तपशील म्हणजे माहिती भरावी लागेल. मतदार केंद्र, मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजे ज्याला इपिक म्हणतात, मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता, मतदानाचा दिनांक व वेळ यासह आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. या ॲपमध्ये आता मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक देखील उपलब्ध होईल. त्यामुळे आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आज मतदान करायचं आहे. चला मतदानाला, वाचवू लोकशाहीला. नमस्कार.